सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला साजरा करत असताना आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याची शिकवण आहे की आपण समाजामध्ये काम करत असताना समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. त्या भूमिकेतनं असंख्य लोक मोठा डीजे, मोठे बोर्ड, मोठे हात लावून वाढदिवस साजरा करतात. परंतु सन्माननीय दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष झाले, म्हणजे मी या आश्रमात 5-7 वर्ष झाला असते असं मला वाटते की गेले अनेक वर्ष झालं आम्ही तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत, तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहाव्यात. मग आम्ही माननीय राजसाहेबांचा वाढदिवस असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा सर्व थोरात जयंती असतील आणि त्याबरोबर आमचे नेते दिलीपबापू धोत्रे असतील यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा अशा भूमिकेतून आम्ही वाढदिवस साजरा करतो. शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग असतील, पुस्तकं असतील, वह्या असतील, त्याचबरोबर वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल आणि आज तुमच्या वडीलधाऱ्या माणसांना कुठेतरी गोड जेवण आमच्या माध्यमातून देऊन आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी घ्यावा असं आम्हाला वाटलं, आमच्या नेत्याला वाटलं, म्हणून आम्ही या आश्रमात आलोय. माझी सर्वांना वडीलधारी मंडळाला विनंती आहे की आपलं आयुष्य इथून पुढं चांगलं जाऊ, परंतु आम्ही जे कार्य करतोय यासाठी आम्हाला तुमच्याकडून आशीर्वाद मिळावे एवढी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. माननीय राजसाहेबांना दीर्घायुष्य लाभो, राजसाहेबांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा सर्व पूर्ण होत या महाराष्ट्राच्या चाललेल्या परिस्थितीमध्ये कुठेतरी राजसाहेबांना एक चांगल्या पद्धतीने संधी मिळो अशी मी पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि पुन्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच माझे सहकारी, माझे पत्रकार बांधव आणि या मातोश्री वृद्धाश्रमाचे सहयोग व्यवस्थापक या सर्वांना मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे महाराष्ट्र विजय संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेबांना महाराजांना करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सकाळपासून कार्यक्रम आम्ही घेतोय. आणि आमच्या नेत्यांची प्रत्येक वेळेस राजसाहेबांचा वाढदिवस असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू द्या, या निमित्तानं आपल्या रुद्राश्रम मातोश्री तिथं आम्ही कार्यक्रम प्रत्येक वेळेस आमच्या नेत्याचं आम्हाला सांगण्यात प्रत्येक वेळेस आपल्या माता पित्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे.
आणि आमच्या नेत्याचा पहिल्यापासून हा उद्देश कुठलाही कार्यक्रम असला तरी पहिल्यांदा आम्ही मातोश्री वृद्धाश्रममध्ये येतो आणि ती करत असताना सकाळपासून कार्यक्रम घेतोय. माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचा महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा होतोय आणि कुठलेही वायपट न खर्च करता आश्रमशाळामध्ये जेवण, कुठं पेट्रोल पंप असेल त्या ठिकाणी आम्ही ते 5 रुपये आज लोकांना कमी करू हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक जवळजवळ महाराष्ट्रामध्ये चालवतो आणि ती करत असताना मी एवढंच सांगतो की राजसाहेबांना आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, आम्ही सर्व पत्रकार बंधू आम्ही उपस्थित राहू. आज राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषण संपवतो. जय जय महाराज. राजसाहेबांचा वाढदिवस पंढरपूर तालुक्यामध्ये आणि सोलापूर तालुक्यामध्ये साजरा केला जातो. याही वर्षी सकाळपासूनच राजसाहेबांच्या वाढदिवसासाठी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रम घेतले आणि आता खरं तर वयोवृद्धांचा आशीर्वाद पाठीमाग असल्यानंतरही ऊर्जा मिळते. त्या दृष्टीनं प्रत्येक वर्षी त्या वृद्धाश्रमात आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित राहून अन्नदानाचं काम करते. याही वर्षी करत आहे. त्याबद्दल या वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध माता पित्यांचा आशीर्वाद राजसाहेबांच्या पाठीमागे सदैव राहील अशी पंतप्रधानांची मी अपेक्षा व्यक्त करतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या भागाचे आमचे नेते आदरणीय दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासून पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रम चालू आहेत. त्यामध्ये अतिशय जिव्हाळ्याचा कार्यक्रम हा माननीय राजसाहेबांनी जो आदेश आम्हाला दिले की कुठलेही फ्लेक्स हारतुरे घालून वेस्टेज करण्यापेक्षा समाजाला उपयोगी पडणारा वाढदिवस साजरा करा. त्या अनुषंगाने आज आम्ही मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी या सर्व वडीलधाऱ्या मंडळीला आम्ही अन्नदानाचा या ठिकाणी आज कार्यक्रम घेतला. वास्तविक पाहता हे म्हणणं चुकीचं आहे, परंतु अन्नदान ही श्रेष्ठ दान आहे आणि राजसाहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही अन्नदान, वृक्षारोपण, वयाशालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप, काही विद्यार्थ्यांना सायकली वाटप आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आज वाढदिवस साजरा केला आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सकाळी पांडुरंग चरणी भगवंताचा पूजा घातली. आज राजसाहेबांना उदंड आयुष्य लाभो. राजसाहेबांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा ह्या सर्व पूर्ण होत आणि या महाराष्ट्राची सत्ता एकदा राजसाहेब ताब्यात येऊ यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व महाराष्ट्र सैनिकांनी भगवंताला सगळं घातले आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळात राजसाहेबांचे दिवस उज्ज्वल येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा गेले अनेक दिवस माननीय आमचे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही मग छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू द्या, आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या, अण्णाभाऊ साठे जयंती असू द्या, या सर्व महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आमच्या मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम करतोय. आणि आज तर साहेबांनी सांगितलंय की लोकांच्या सुविधा, लोकांना काय हवं त्या पद्धतीने आज तुम्ही करून प्रत्येक जणाला सहकार्य करा. म्हणून काही अपंग लोकांना पण बापूंच्या आदेशनुसार आज शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये कुठल्या आज रविवार असल्यामुळं ती पण आम्ही कार्यक्रम घेणार आहे. कारण ज्या हायस्कूलच्या ठिकाणी कोणाला अपंगाला सायकली नाही अशा पण आम्ही ती वस्तू राजसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देणार आहे. आणि मी
राजसाहेबांना जे राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त राजसाहेबांना शुभेच्छा देतो की त्यांचं आज दिवसभर आम्ही कार्यक्रम करतोय. त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळेजण आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व माझे सहकारी अनिल बागल, आमचे पंढरपूर शहर संघटक गणेश पिंपळकर व आमचे सर्व कार्यकर्ते सकाळपासून आम्ही कार्यक्रम घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.